राज्यामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस, 453 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरीमध्ये 1.8% इतकी वाढ. राज्यामध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. कोयना धरणामधून आणखी 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार, 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार. पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार, धरणामधून 11,407 क्युसेकनं पाणी मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाणार. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, तर आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू, 3,000पेक्षा अधिक जनावरं दगावली. जुलै महिन्यामध्ये राज्यामध्ये पावसाचा कहर. पुण्यातील चासकमान धरण 95.30% भरलं. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे धरणं भरली. पुण्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये 414 मिलीमीटर पावसाची नोंद. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणामधून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीच्या पूर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये भटक्या श्वानांचा आहे दोष, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, नगरपालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिकमधील गंगापूर धरणाचा पाणीसाठा 62.63%वर, गंगापूरसह काश्यपी, गौतमी, गोदावरी आणि आळंदी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. राज्यामध्ये पावसामुळे मलेरियाचा धोका वाढला. जुलैपर्यंत राज्यात 9,025 रुग्णांची नोंद, गतवर्षीच्या तुलनेमध्ये 3% वाढ. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेला. मराठा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज, राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात अहवाल. सोलापूरमध्ये 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली. माढा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला जाणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. आजची बैठक वादळी होण्याची शक्यता. पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. बंदुकीच्या धाक्यावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय आज जामिनावर निकाल देणार. वर्ध्यामध्ये अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचं परभणीमध्ये जोरदार स्वागत. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाहीर सभांना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मार्गदर्शन. पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन. रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतर 90 महसुली कागदपत्र देण्यात आली. बुलढाण्यामध्ये दिव्यांग नागरिकांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा. दिव्यांग नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलकांची मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा. राज्यातील 34 तालुक्यामध्ये होणार डिजिटल क्रॉप सर्व्हे. ई पीक पाहणी अधिक अचूक व्हावी यासाठी केंद्र सरकारचा प्रकल्प, तर इतर तालुक्यामध्ये होणार ई पीक पाहणी. देशामध्ये कापूस उत्पादनामध्ये घट. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कापूस उत्पादनामध्ये 12 लाख गाठींची घट. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून जाहीर. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखात रस्त्यांवरील पुलाचा काही भाग पुरामध्ये वाहून गेला. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यातील पालांदूर मार्गावरील बस सेवा गेल्या 20 दिवसांपासून बंद. शाळकरी मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. एसटी महामंडळाला आजचे दिन येण्यासाठी प्रयत्न केलेल्या कामगारांचा सन्मान. चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार. महामंडळाची आर्थिक स्थिती पुन्हा एकदा सुधारू लागली. अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं. पनवेल जवळील कोळखे आणि कोण गावापर्यंत वाहतुकीचा वेग कमी. वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप.